नववर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी भाविकांनी सजून गेली आहे। नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्यासाठी देश विदेशातून साई भक्त शिर्डीमध्ये येत आहेत आणि याच साई भक्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनानं करण्यासाठी शिर्डीत कालपासूनच मोठी गर्दी झालेली आहे आणि आज सकाळपासूनच शिर्डीत भाविकांची मांदियाळी दिसून येते। आता मी दर्शन लाईन जी आहे त्या दर्शन रांगेच्या बाहेर आहे। या ठिकाणी बाहेर दर्शन करून आलेल्या भक्तांना साई संस्थांच्या वतीनं बुंदी पाकिट आणि उदी ही दिली जाते मोफत आणि ती घेऊन भक्त या ठिकाणाहून आता बाहेर पडतायत। काही भक्तांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते कुठून आले, काय, कहाँ से आए हो? मैं बिहार से आया हूँ। कैसा लग रहा है नए साल की बहुत शुरुआत? अच्छा लगा है नया साल। साईं बाबा से ये प्रार्थना है कि हर साल हमको कि आज के पहले साल का पहला दिन हमको बुलाए। तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिकहून आलो। आम्ही दरवर्षी नवीन वर्षाला दर्शनाला येतो इथं दरवर्षी। काय आज संकल्प काय केलाय नवीन वर्षाचा? सकल म्हणजे वर्ष भरभराटे जाओ, आनंदात जाओ, सुख समृद्धी जाओ। एकदम प्रसन्न वाटतंय। नवीन वर्ष जसं सकाळी आपण उठून जसं देवपूजा करतो तसं नवीन वर्षाची सुरुवात आपली दर्शनाने झाली साईबाबांच्या, त्यामुळे वर्ष खूप चांगलं जाणार आहे इथून पुढे। युवक जर पाहिलं तर कुठंतरी पर्यटन स्थळी जातात, काहीतरी असं आहे असतं। तुम्ही देवदर्शनाने केली, काय भावना आहे? आता कसं आहे, आमची फॅमिली सगळी आलेली आहे, फॅमिली सोबत आम्ही यायचं यावेळेस हे केलं। आणि निश्चितच जर पाहिलं तर अनेक वर्षांपासून न चुकता दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करणारे साई भक्त शिर्डीत दिसतात आणि निश्चितच आज सुद्धा भक्तांची मांदियाळी शिर्डीत मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि ही मांदियाळी पुढचे काही दिवस अशीच कायम राहील यात शंका नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।